अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे डोंबिवली येथून विनायक रत्न पारखी या दादांचा. दादा म्हणतात, द्वेषी मन असू नये, सन्नतीला सोडू नये. जय गजानन. श्री गजानन विजय ग्रंथ. श्री गजानन महाराज भक्तांच्यासाठी फार मोठा आधार. त्यातही तो वाचायला सांगणाऱ्या भक्तांची साधना, त्या साधनेचं अधिष्ठान त्यामागे असेल तर मग काय. जय हो गजाननमय हो. साधारण 30-40 वर्षापूर्वीचा तो काळ. तेव्हा आम्ही कल्याणला अहिल्याबाई चौकात सुकेनकर वाड्यात राहत होतो. त्याच वाड्यात एक देशमुख कुटुंब वास्तव्यास होतं. त्यांच्या मुलीला सरल, जिचं नाव, त्या सरलला गजानन महाराजांचं कमालीचं वेड होतं. तिला सकाळी नोकरीच्या निमित्ताने लवकर घराबाहेर जाणं भाग होतं. नोकरीच्या निमित्ताने दिवसभर घराबाहेर राहायचं आणि अशात गजानन विजय ग्रंथाचं पारायण शक्य व्हावं म्हणून बरेचदा ती रात्री 2-2:30 वाजता उठून पारायण करीत असे आणि पारायण पूर्ण करूनच बाहेर पाऊल ठेवीत असे. आमचा तो वाडा फार जुना होता. छताला असणारे लाकडी वासे केव्हाही पडतील अशी स्थिती होती. मालकांना घर दुरुस्तीत रुची नव्हती. उलट पक्षी आम्ही सर्व भाडेकरूंनी घर सोडावं असंच त्यांना वाटत होतं. आमचं डोंबिवली येथे वडिलोपार्जित घर होतं. तेव्हा स्वतःच्या घरात राहायला जाणं उत्तम या विचारानं आम्ही त्या जागेसाठी घराचा नकाशा तयार करून मान्यतेसाठी म्युन्सिपाल्टीकडे अर्ज केला. वाटलं मंजुरी मिळाली की लगेच काम सुरू करता येईल. पण कार्यालयीन दिरंगीचा चांगलाच अनुभव आम्हाला प्राप्त झाला. माझे मोठे बंधू श्री भास्कर रत्न पारखी सातत्याने कार्यालयात खेट्या मारीत होते, पण अर्जाला मंजुरी काही मिळत नव्हती. आम्ही सर्व त्रस्त झालो होतो. अनेक वर्ष अर्ज जसाच्या तसा जिथल्या तिथेच होता. आमची अडचण, आमचा त्रास सरला जवळून पाहत होती. तिनं माझ्या पत्नीला गजानन विजय ग्रंथ वाचण्याचा सल्ला दिला. म्हणाली, संकल्पपूर्वक पारायण कर आणि पहा काय होतं ते. मी स्वतः नास्तिक होतो, पण माझ्या पत्नीचा या गोष्टीवर विश्वास होता. अनेकदा सरलानं आग्रहपूर्वक म्हटल्यावर एकदा आमच्या बायकोनं गजानन विजय पारायणाला आरंभ केला. तुम्हाला सांगतो, काय योग होता पहा. ज्या दिवशी पारायण पूर्ण झालं त्याच दिवशी आमचा मोठा भाऊ एक निरोप घेऊन आला. म्हणाला, अरे विनायक, तुझा बालमित्र वर्गमित्र कोणी अशोक उंदीरवाडकर म्हणून आहे. ते डोंबिवली नगरपालिकेत प्लॅन पास करणारे इंजिनियर आहेत. त्यांनी तुला ताबडतोब भेटायला बोलवलं आहे. मग काय, गजानन महाराजांचीच योजना ती. अशोक उर्फ अशक्या आमचा लंगोटीयार निघाला. शिवाय तो बांधकाम तज्ज्ञ. तिथून अक्षरशः काही महिन्यात आमच्या घराचं बांधकाम पूर्ण झालं. इतकंच नाही तर त्या काळात त्यानं माझे जवळपास 15,000 रुपये वाचून दिले. हे सगळं काही इतक्या झटपट झालं की माझ्यासाठी त्या गोष्टीचं वर्णन गजानन महाराज की जय असंच होतं. तिथून मी थोडा आस्तिक झालो. मी आस्तिक झालो खरा, पण थोडाच. माझ्या स्वभावात मूलतःच असलेली अरेरावी काही कमी झाली नाही. ती कमी करून माझ्या स्वभावाला मी थोडी मुरड घालावी अशी शिकवण एका प्रसंगातून श्री गजानन महाराजांनी मला दिली आणि माझ्यातील भक्तिभाव वाढीस लावला असा माझा समज आहे. तो प्रसंग मी तुम्हाला सांगतो. माझे नाव विनायक रत्न पारखी हे तुमच्या लक्षात आलंच असेल. भारतीय रेल खात्यात एकूण 40 वर्ष 11 महिने 9 दिवसांची सेवा देऊन मी निवृत्त झालो. तेव्हा मेल एक्सप्रेस ड्रायव्हर अ वर्ग या श्रेणीत होतो. या काळात मी विविध प्रकारच्या गाड्या चालवल्या. मात्र माझ्या हातून या काळात अपघात झाला नाही. ही केवळ गजानन महाराजांचीच कृपा. 1977 सालापासून मला फर्स्ट क्लासचा पास सुरू झाला.
तेव्हा पहिला पास मी शेगाव दर्शनासाठी वापरला व पुढे दरवर्षी इयर एंडिंगचा पास एप्रिल महिन्यात शेगावसाठी वापरण्याचा जणू नियम होऊन बसला. 1978ला एप्रिल महिन्यात मी व सौ आमच्या परेश व शैलेश या 2 मुलांना घेऊन शेगावला गेलो. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सकाळी 10च्या सुमारास मंदिरासमोर एक दुकानात प्रसाद घेऊन चपला व बूट तिथेच काढून आम्ही दर्शन घेतलं. 12-12:30च्या सुमारास एप्रिलच्या त्या उन्हात पायाला चटके बसतायत अशा स्थितीत आम्ही त्या दुकानदाराजवळ आलो. तेव्हा मी त्या दुकानदाराला विचारलं की पादत्राणे ठेवण्याची सोय मंदिराजवळ केलेली असता तू आम्हाला का सांगितले नाहीस? मला दोन्ही मुलांना खांद्यावर घेऊन फिरावं लागलं. या माझ्या म्हणण्यावर माझं आणि दुकानदाराचं चांगलंच भांडण झालं. तो म्हणाला, नाही सांगितलं काय करणार आहात तुम्ही? यावरून गोष्ट जेव्हा विकोपाला जाऊ लागली तेव्हा लोकांनी मध्यस्थीने भांडणे सोडवली. सौ वैतागली, म्हणाली, जाऊ दे, ही कटकटच नको. आता पुढे इथे येणे नको की दर्शन नको. येथेच मी बाबांना सांगते की आता आम्ही परत येणार नाही असं म्हणून तिने मंदिराकडे पाहून हात जोडले. मी रागातच होतो. म्हटलं, तुला काय, माझे पाय पोळले नाही येणार दर्शनाला, जा. त्याच भावनेत आम्ही स्टेशन गाठलं आणि दुसऱ्या दिवशी डोंबवले. त्याच रात्री गजानन महाराज सौच्या स्वप्नात आले. तिला सांगितलं, असं चालायचं नाही, तुला दर्शनाला यावं लागेल, होईल सगळं ठीक. पुढे हे सर्व आमच्या विस्मरणात गेलं. 1979चा एप्रिल महिना. मुलांच्या परीक्षा संपल्या होत्या. त्या दिवशी मी संध्याकाळी घरी आलो. दुसऱ्या दिवशी ऑफ होता. पास तयार होता. मी सौला विचारलं, शेगावला जायचं का? गाडीला वेळ फार कमी होता. आम्ही घाईघाईने एका पिशवीत कपडे भरले. मोठा परेश नाही म्हणाला म्हणून आम्ही तिघं घाईघाईने निघालो. घाईघाईत बूट न घालता मी स्लीपर पाय सरकवल्या आणि आम्ही बाहेर पडलो. कल्याण स्टेशनवर पोहोचलो. तो मुंबई कलकत्ता मेल सुटण्याच्या तयारीत होती. वेळ नव्हता म्हणूनच समोरच असलेल्या सेकंड क्लास 3 टायरमध्ये आम्ही चढलो. म्हटलं, पुढील स्टेशनवर फर्स्ट क्लासमध्ये जाता येईल. माझ्यासोबतच एक अन्य रेल्वेचाच कर्मचारी जो माझ्या परिचयाचा होता आत शिरला. त्याला जळगावला जायचं होतं आणि गाडीत जागा मिळवण्यासाठी माझी मदत होणार होती. गाडी जेमतेम सुरू झाली आणि TC माझ्याजवळ आला. फर्स्ट क्लासचा पास आणि तुम्ही सेकंड क्लासमध्ये कसे, म्हणून मला शिव्या घालू लागला. त्यानं मला खूप चिडवलं. मग त्याच्या लक्षात आलं की यानं आपल्याला ओळखलं नाही म्हणून. त्यानं चष्मा बाजूला केला. तो माझा जुना मित्र होता, मधू. मग आम्ही अगदी एकमेकांना मिठी मारली. खूप दिवसांच्या आमच्या गप्पा बाकी होत्या. तो म्हणाला, माझ्याजवळ 2 बर्थ आहे, वहिनींना व शैलेशला तिथे जाऊ दे, आपण इथे खाली बसून गप्पा करू. मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पांच्या ओघात कसारा घाटात गाडी पोहोचली. आमच्यासोबत जे रेल्वे कर्मचारी होते त्यांनी मोजे पायात ठेवून बूट काढून ठेवले होते. त्याला बाथरूमला जायचं होतं. तो मला म्हणाला, रत्नपारखी, जरा स्लीपर देता का? स्लीपर घालून तो गेला. टॉयलेटमधून बाहेर पडला तेव्हा मला म्हणाला, सॉरी, गाडीच्या धक्क्याने स्लीपर संडासातून खाली पडली. त्याला म्हटलं, दुसरीही सोडून दे, हा माझा रोजचा सेक्शन आहे. मी इगतपुरीला स्टेशनसमोर दुकान आहे, तिथून चप्पल घेईल, तू काळजी करू नकोस. थोड्याच वेळात इगतपुरी स्टेशन आलं. स्टेशनवर मला माझा असिस्टंट ड्रायव्हर भेटला. तो तिथेच राहत होता. त्याला म्हटलं, तू घरून किंवा आपल्या रनिंग रूममधून माझ्यासाठी चप्पल घेऊन ये. मी स्वतः बाहेर पडून दुकानात गेलो. पण त्या दिवशी काय योग होता देव जाणे. दुकानदाराने मला चप्पल देण्यास चक्क नकार दिला. मी तसाच पळत गाडीत शिरलो. गाडीने लगेच वेग पकडला. मला दारातून असिस्टंट ड्रायव्हर हातात चप्पल घेऊन आलेला दिसला. पण आता काही उपयोग नव्हता. त्या चप्पल त्याच्या हातातच राहिल्या. पुढे क्रमशः आम्हा तिघापैकी एक जळगावला, एक भुसावळला उतरल्यानंतर आम्ही तसेच अनवाणी शेगावला उतरलो. स्टेशनवर लगेच संस्थानांची बस मंदिरासाठी निघतच होती. त्या ड्रायव्हरला म्हटलं, दादा, वाटेत चप्पल दुकानासमोर बस जरा हळू करा, मी चप्पल घेऊन मागाहून येईल. त्यावर त्यानं स्पष्ट सांगितलं, आता बस थेट मंदिरात थांबणार. त्या दिवशी दर्शनाला दुपारी 12 वाजून गेले. एप्रिलच्या त्या उन्हात अनवाणी पायाला चटके जाणवत मला फिरवून मगच महाराजांनी दर्शन दिलं.
दुपारी 1 वाजता आम्ही स्टेशनसाठी निघालो. तेव्हा गंमत म्हणजे तीच बस, तोच ड्रायव्हर होता. त्याला काकुळतीनं म्हटलं, बाबा रे, माझे पाय पोळलेत, कृपया बस दुकानाशी थांबव, मला उतरू दे. त्यावेळी त्यानं ऐकलं. मी स्टेशनवर वेटिंग रूमला पोहोचलो. सौकडे पाहिलं. दोघांच्याही मनात एकच भाव प्रगटला. मागील वर्षी याच महिन्यात ज्या कारणासाठी मी विनाकारण अहमपणाने भांडलो, आजच्या प्रसंगातून महाराजांनी मला जणू अनुभव दिला. बाबा रे, परमार्थात अहंकाराला काही जागा नाही. सद्गुरूंना शरण जायचं तर मनापासून आणि मनात विनम्रपणे एकच भाव ठेवायचा, तो म्हणजे श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.